मी आभार प्रकट करना चाहते की इतके सगळे लोक आले इवन काल आणि आज मला माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे. इतकं छान फील होतं आहे की चेसला इतकं रेकग्निशन मिळतं आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही. आय एम जस्ट थँकफुल. क्वेश्चन्स घ्या. नाही माईक दे मला दे माईक मी घेतो. cadet title, couple of Olympiad gold, world champion. Are you satisfied or still hungry for more? No, I'm not satisfied. I think this is just the beginning, and I'm hoping this is just the beginning, and I definitely want to achieve more. तू जेव्हा तुझी पहिली शेवटची मूव्ह खेळत होती आणि आता आपण जिंकतोय हे तुझ्या लक्षात आलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती? डोक्यात काय विचार आहे? मला खूप लेट रिअलाईज झालं की मी जिंकत आहे. मी ऑलमोस्ट पूर्ण गेम जिंकत होती बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं. सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला. सो बाय द टाईम मला रिअलाईज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता. अँड पहिली प्रतिक्रिया तर काय नव्हती. मला रडायला आलं आणि मी जस्ट आईकडे गेली. दिव्या तू आईला शोधत होती. तू असं आम्ही बघितलं व्हिडिओमध्ये लिटरली आईला शोधत होती. कुठे काय भावना होत्या तुझ्या त्यावेळेस आईला शोधत होती? तीच भावना होते. मला समजत नव्हतं काय करू कारण की मी रडते आणि मला कॅमेरावर रडायचं नव्हतं. बट हो आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं आमच्यामुळे. तर ती मग फायनली मला दिसली तर मी तिला जाऊन भेटली. आय थिंक दो थे. एक तो जूजिनर के साथ था और एक डेफिनेटली फाइनल्स था. याच्यामध्ये क्वार्टर फायनल पर्यंत 4 महिला होत्या आणि फायनल पण ही 2 भारतीय महिलांमध्ये झाली. क्वार्टर फायनल मध्ये 4 भारतीय महिला आणि फायनल पण 2 भारतीय महिला. आय थिंक खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की इवन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रीब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली इन यंग गर्ल्स. अनेक जण आता धोनीच्या आक्रमक पेशी करू लागले आहेत. मला सांगत नाही कोण म्हणत आहे. ओके. खेळातली मेंटल टफनेस आणि आक्रमकता ही तुझ्या खेळात कशी काय? म्हणजे आता आक्रमक जे ॲग्रेसिव्ह जे खेळणारे धोनीसोबत कंपॅरिझन करतात आहे तुला. तर ही आक्रमकता तुझ्या कशी आली? आय थिंक माझ्या प्लेमध्ये ऑलवेज अग्रेसिव्हनेस होतंच बिकॉज आय थिंक on the chess board I am an aggressive player. And also माझ्यासाठी इझियर असतं टॅक्टिक्स आणि अग्रेसिव्ह कॉम्प्लिकेटेड पोझिशन्समध्ये जायला. सो आय थिंक जस्ट एक स्टाईल आहे तिथेच फाइनल पहले गेम में आप एक चीज में आगे ये बड़ी गेम था वहाँ से उन्हें ने ड्रॉ करवा दिया. क्या उसके बाद आपके ऊपर कोई एक्स्ट्रा थोड़ा सा प्रेशर आया है? और मेरा दूसरा सवाल ये है फाइनल में जब टाइब्रेक में रैपिड में और चैंपियन में किस प्रकार का दबाव लेके आप क्या स्ट्रेटेजी लेगा? पहला गेम तो मोर देन आई थिंक हम्पी ने डेफिनेटली हम्पी बहुत स्ट्रॉन्ग प्लेयर है एंड आई हैव सो मच रिस्पेक्ट फॉर हर. बट पहले गेम में इट वॉज मोर ऑफ माई फेलियर दैन हर सक्सेस. Me and I was quite upset after the first game because I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So it definitely added pressure. Second game में also मैं black थी so मेरे पे और pressure आ गया था and I think the way जो second game हुआ उसके बाद मैं confident थी because I had faith in my preparation and yes definitely हम भी world
वर्ल्ड रैपिड चैंपियन है, बट ऐसे बोझ लेके तो खेल नहीं सकते ना, यू जस्ट हैव टू हैव फेथ इन योरसेल्फ, सो आई डोंट थिंक उसका कुछ प्रेशर था मेरे पे। तो चेस के ग्रैंड मास्टर दिव्या देशमुख, तो आप कैसा महसूस करिए जीतने के बाद दिव्या? काफ़ी अच्छा महसूस